या ग्रंथेमध्ये चक्रधर स्वामी आपली गोसावी वास्तव्याला थांबल्यानंतर भक्तजनांसाठी राहाटी चळवली दुसरी गुंफा चळवली आणि गुंफा करीत असताना सर्व भक्तिजन परिवारावर व्यापार झाला. व्यापार हा कशासाठी असतो की आपले कर्म शाळा ते दास्य होते. वसई म्हणतात ते दास्य होते. ते दास्य म्हणजे परमेश्वराचे दास्य. परमेश्वराच्या शरीराने असताना केलेली सेवा, मग ती अंगरक असो किंवा बाह्य सेवा असो, त्या सेवेपासून आपल्याला मुंचन होतात. म्हणून ते दास्य मोचन करून परमेश्वर स्वतः भक्तजनांकडून दास्य करून घेत असताना तिथे गुंफा बांधवली आणि ती गुंफेचं काम चालू असताना आदल्या दिवशी थोडं काम झालं, दुसऱ्या दिवशी परत त्या ठिकाणी कामाला गेल्यानंतर गार म्हणजे दगड उचलाय गेले तर तिथे मुंग्या होत्या. त्या मुंग्या मरू नये म्हणून गोसावी म्हणतात आपण काम करताना कोणत्याही जीवाला हानी झाली नाही पाहिजे. आपुलेली मुंगी रांड न व्हावी. म्हणजे क्षुल्लक मुंगी तो पण एक जीव आहे. जरी तो छोटा दिसत असला तरी तो जीव आहे. तुमच्यात असणारा जीव आणि त्याच्यात असणारा जीव हा एकाच जातीचा आहे. फक्त तुम्हाला मनुष्यदेह मिळाला ते मुंगीमध्ये वेगवेगळ्या योनीमध्ये, म्हणून त्यांची सुद्धा हिंसा आपल्याकडे घडली नाही पाहिजे. आणि त्यासाठी आपण ती गाठ टाळा आणि दुसरी गाठ स्वामीने दुसरी गाठ करायला लावली आणि काम चालू झालं. आणि काम चालू असताना भट्टोबास एक दिवस त्यांना उदर भेटत असतो. पोटदुखीची वेळ सुरू असताना मग ते काय करतात, आराम करीत असतात. वसंत आपल्या मुंबईच्या बाहेर येतात, पाहतात आज काम बंद आहे. वसंत म्हणतात आज काम बंद का म्हणे भट्टोबासांचं पोट दुखते. भट्टोबासून विचारतात का काय झालं, नाही आमची उदर व्यथा आहे. म्हणजे तुम्ही काम करा तुमची राहून जाईल ना, जी मला आज जवळ उचलत नाही. म्हणजे तुम्ही फक्त सुरुवात करा, तुमचं पोट दुखणं थांबून जाईल. आणि मग ते गोसाव्यांची आज्ञा म्हणून एक दगड उचलतात. एक दगड उचलल्यानंतर थोडंसं दुखणं राहतं, दुसरा उचलतात, अजून दुखणं राहतं. असं करत करत ते ज्यावेळेस उचलणं सुरू करतात आणि जेवढ्या ठरलेलं असतं त्याला गोसावी म्हणतात तुम्ही एवढे उठणार म्हणतात नाही. बाईसा शिष्टाई करतात. बाईसा म्हणतात बाबा एक काम एवढं आपण एवढं मग ती शिष्टाई केली पाहिजे. तेवढे जर पूर्णपणे उदर राहून गेले, पूर्णपणे दुखणं राहून गेलं. म्हणजे परमेश्वराची सेवा दर्शन करत असताना आपल्याला होणारा त्रास हा आपल्याला वाटत असतो आज माझं दुःख आहे, आज नाही करायचा नाही. तुम्ही सुरुवात करा, तुमचं ऑटोमॅटिक पूर्ण सेवा होईपर्यंत दुखणं राहून जाईल. ह्या लेळेच्या माध्यमातून सांगितले. म्हणून ते म्हणतात आपले परमेश्वर देणारा आहे, सुख देणारा आहे, फक्त आपण तिथे समर्पण केलं पाहिजे. वसावी म्हणतात तुम्हा महात्म्य किंगा तुम्हाला विरोध न बने. तुम्हाला कोणतेही विरोध बदणार नाही, फक्त तुम्ही तन मनाने इथे आपलं मन अर्पण करा. आणि इथे डोमेग्रामच्या परिसरामध्ये सर्वात जास्त वास्तव्याचं म्हणजे अनेक लीळा आहेत. भरपूर लीळा असल्यामुळे सर्व लीळा सांगणं शक्य नाही, परंतु त्यातले काही मोजक्या तुम्हाला आणि तेही थोडक्यात. कारण काय होतं आपल्याला थोड्या ठिकाणी तर भरपूर स्थान आहे. प्रत्येक स्थानाच्या ठिकाणी लीळा सांगणं म्हणजे ते आपल्याला वेळ मिळणार नाही. आणि सिंहस्थळीवर इथं आपण सिंहस्थळी होतो. इथे गोसावी विहरणाची फिरण्यासाठी तिथे जाऊन तिथं असंच असायची. पलीकडे देवगाव, तर देवगावचे पलीकडच्या बाया गंगेवरती कपडे घेण्यासाठी येत असतात. आणि त्यावेळेस त्या बाया करायच्या गोसाव्यांना पाहून त्यांना वेग व्हायचा की आपण ह्या गोसाव्यांच्या दर्शनाला जाऊ, या स्वामींच्या दर्शनाला जाऊ. पण तो नदीला पाणी असायचं. पण एका बाईला एक दिवस उत्कंठा होते की नाही आपण जाऊ का. आणि ती नदीवरती आल्यानंतर ते तिथं सामान घेतले आणि नदीमध्ये उतरली. बाकीच्या बसणाऱ्यांना वाटतं बाई वाहिली, ते म्हणतात बाई वाहिली. पण ती बाई पाण्यात सहज इकडे गोसावीचं दर्शन घेतले. दर्शन झाल्यानंतर ज्यावेळेस जायचं बाई तुम्ही जावा, तर गोसावी आपले सर्वज्ञ विचार या बाईला सोडून द्या. तर बाई सांगते बाबा हे तर चालत आल्या माझ्या स्वर्गाला, म्हणजे एकीच्या दर्शना येतात त्यांना कोणताही अडथळा आला नाही. त्या एकीच्या आमच्या दर्शनाला येत होत्या म्हणून त्यांच्या मार्गामध्ये कोणताही अडथळा आला नाही. आता ह्या दर्शन सोडून चाललेल्या याच्यामुळे यांना स्वर्गाला जावं. म्हणजे परमेश्वराच्या वाटेत वाटचाल करताना तुमच्या जीवनामध्ये कोणतीही अडचण येणार नाही ही या दिव्याच्या माध्यमातून आम्ही दिलेली आहे. म्हणून आपण कधीही परमेश्वराचं माझा आज हे दुःख आहे किंवा मला आज हे संकट आहे नाही, मला आज तीर्थस्थानाला जाता येणार नाही, अडचणी त्या जागेवर सोडायच्या असतात. आपण परमेश्वराच्या वाटेत लागल्यानंतर आपलं दुःख सर्व
सर्व निरोध सर्व शारीरिक त्रास परमेश्वर थांबवत असतात. म्हणजे असे अनेक वेळ आहेत. तसेच तिथे भट्टोबास एकदा स्वामींच्या दर्शनाला मैन भट्ट सारण पंडित आलेले असतात आणि ते म्हणतात हे जे गोसावी सोडून सगळे सुंदर जेवण बसले असतात. हे तर गोसावी सोडून सगळे सुंदर जेवण बसलेले असतात. तर स्वामींनी तो भाव जाणला, काहीच म्हणले नाही आणि भट्टोबासमोर म्हणतात भट्टो तुम्ही इकडे या आणि पात्र घ्या, गंगेच्या काठावरती जा, एक घास तुम्ही खा आणि एक घास गंगेत टाका. ते म्हणतात जिजी हे आमच्या 9 होणे, मग तुम्ही आम्ही आज्ञा करतो तुम्ही करा. नाही असं नाही म्हणा, एक घास खाईन आणि एक घास हातामध्ये धरेन, जो दुसरा घास तुम्ही हातामध्ये धरेन पण मी गंगेत नाही टाकणार. म्हणजे ठीक आहे तसं करा. आणि मग ते पहिला घास घेतात. पहिला घास घेतल्यानंतर ती कप खाल्ल्यानंतर दुसऱ्या हातावर अदृश्य होतं. असं करीत करीत त्यांचं पूर्ण भोजन होतं आणि भोजन झाल्यानंतर ते स्वामी जवळ येतात. स्वामी म्हणतात वाढल्या झालं म्हणे अख्खं विश्वची झाले म्हणे तुम्ही जेवढा पण विश्व कसं काय, विश्वाचं पोट कसं बरं नाही म्हणे जे विश्वची झाले. आणि जे शंकराचार्य आणि ते शंकराचार्यांनी ज्या शंका मांडल्या होत्या त्याची उत्तरं दिली त्याच्या पुढचे उत्तर त्या चर्चेमध्ये गोसावींच्या चर्चेमध्ये गोसावी द्वैतवाद निरूपण करते आणि भट्टोबास अद्वैतवाद असा सिद्धांत चालला. आणि त्या सिद्धांतामध्ये बऱ्याच वेळ चालल्यानंतर अशी उन्हाळी बरेच वेळ चालली आणि मग ते जे म्हणतात ना हे सुंदरदेव स्वामींच्या जवळ बसलेले सर्व त्यांना प्रतीती होती नाही हे सुंदरदेव नाही दिसत असते असेल, यांचे वेश असा आहे, परंतु यांच्यामध्ये जे आत्मज्ञान आहे यांच्याजवळ जे ज्ञान प्राप्त आहे परमेश्वराचं ते आगळं वेगळं आणि त्यांना ती प्रतीती येते आणि ते म्हणजे स्वामी व्यक्त करतात नाही माझं चुकलं म्हणजे हे सुंदरदेव नाही हे स्वामींचा भक्त परिवार आहे. म्हणून आपण कधीही कोणताही कशाही देशांचा साधू असला मग तो मळीन कपडे असो किंवा विचित्र दिसत असला तरी आपण कधी त्याची गोष्ट घेऊ नये. कारण त्याच्याजवळ जे ज्ञान आहे ते परमेश्वराचं ज्ञान आहे आणि त्या परमेश्वराच्या ज्ञानाचा त्याच्याकडे जो अधिकार आहे तो आपल्या कुणालाही गोळे दिसत नाही. जन्मचक्षु वेगळे असतात, दिव्य दृष्टी वेगळी असते आपल्याकडे दिव्य दृष्टीने जन्मचक्षु आणि त्या जन्मचक्षुमुळे आपण कुणाचे दोष न घेता त्याच्याजवळ असणाऱ्या गुणाचा गुण घेऊन आपण पुढे चालायचं असतं. ह्या वेळेच्या माध्यमातून स्वामींनी हे प्रतिपादन केलेलं आहे. आणि परत गोगरगावच्या बाया त्यांचे गुरु इथं अकोलो त्यांचे गुरु जवळच्या गावाला राहत होते गोगरगावच्या बाया. आणि त्या त्यांच्या गुरुच्या विधीला अनुकूल जात असताना एकदा त्या ती बाई काय करायची त्यांच्या इथे लोक गव्हाचं पीठ दळायला यायचे. ती बाई काय करायची पीठ बाजूला काढायचे ते साठवायचे ते साठवले शेवाय तयार करायचे आपल्या गुरुला समर्पण करायचे. आणि तिची बुद्धी होती तिने ते तयार केलं सर्व आणि थोडंसं तिला वाटतं की आपण जाता गोगरगावला गोसावी इथे सर्वज्ञ आहेत आपण त्यांनाही ते द्यावं मनात इच्छा होती आणि ती घेऊन आल्यानंतर स्वामी म्हणतात ते चोरीचं आणलं. ती म्हणते मी चोरी नाही केली, नाही त्या सर्व तुमच्या सेवा या चोरीच्या आहे. म्हणजे नाही माझ्या चोरीच्या. म्हणजे तुम्ही त्या बाईला ज्या बाईचं तुम्ही पीठ घेतलं त्या बाईला विचारलं का तुम्ही? नाही म्हणजे माझा व्यवसाय मी त्यांना दळून देते आणि शिल्लक राहतो थोडंफार. नाही ते तुम्ही शिल्लक राहिले ते परिपूर्ण त्यांना दिलं पाहिजे. ते तुम्ही थोडं काढून होता म्हणजे याचा अर्थ तुम्ही चोरी करा. म्हणजे कोणालाही न विचारता कोणतीही वस्तू घेणं दुसऱ्याची वस्तू घेणं म्हणजे चोरी. मग तो आपल्या जवळचा जरी असता आपण सांगायची पण त्याची वस्तू आपण घेतली खाल्ली ते माणूस काहीच म्हणणार नाही आपल्या प्रेमाचा आहे. परंतु तुम्ही त्या व्यक्तीला न विचारता येईल म्हणजे ती एक प्रकारे चोरी. फक्त ही घर चोरी नाही एक सुरुवातीची असते म्हणून ती सुद्धा करू नये. कोणालाही न विचारता न पुशी घ्यायची म्हणजे कोणालाही न विचारता न पुसता कोणतीही वस्तू घेऊ नये हे स्वामींनी आपल्या सर्वांना त्या वेळेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. एका पैजनाचा उपाय आणि उपाय आल्यानंतर सर्व भक्तीचे तो उपाय घेतात. स्वामी तो उपाय स्वीकार करतात आणि राहिलेलं खिरीचं भोजन हे सर्व भक्तीजनांना होतं. आणि
आणि सर्वांचं पोट भरल्यानंतर ते शिल्लक राहते. आता ही खीर काय करायची? मग ही खीर काय करायची? आता बाईसाठी खीर काय करायची? आता हे त्यांना ते पात्र भोपळे करून द्यायचे. म्हणतात मांडा वानड्या, म्हणजे भक्त बसले. गोसावी त्यांना प्रेमाने वानड्या म्हणायचे. भक्त ज्याच्यावरती आपलं विशेष प्रेम असताना त्याने आपण कोकण नव्हतो. तसं भक्त बसावं विशेष मनोधर्म होता म्हणून त्यांना वानड्या म्हणायचे. हे वानड्या होता. आणि त्यांच्या समोर मांडलं ते म्हणजे जी माझं पोट पूर्ण भरलेलं एकच आज जाणार नाही, तुम्ही फक्त सुरुवात करा आणि अशा पद्धतीने खा, चाकून खा. काय करा? चाकून खा. ते म्हणजे ठीक आहे. आता आपल्या सर्वज्ञांची परमेश्वराची आज्ञा म्हणजे त्यांनी त्या पद्धतीने ती चाकून खायला सुरुवात केली. त्यांना स्थिती झाली, त्यांनी ती भरपूर खीर पूर्ण खाल्ली आणि खाल्ल्यानंतर स्थिती बघली. ती म्हणते मला तर जागा नव्हती, ते कसं काय केली? नाही, गोसाव्याची प्रवृत्ती होती, स्वामींची इच्छा होती. आणि ते चाटून खाण्याचा उद्देश असा की तुम्ही अनंत जन्मीचे आपण जे कर्म करतो ते कर्म नाशण्यासाठी त्यांच्या जन्मामध्ये एक कर्म असं जोडलेलं होतं ते श्वान हे म्हणजे जे चतुष्पद प्राणी असतात ते चाकून खातात. तर त्या पद्धतीने जे श्वान होण्याचा जो जन्म होता त्याचा तो नाशवण्यासाठी स्वामींनी त्यांना त्या पद्धतीने म्हणजे की त्याचा एक जन्माचं फक्त तेवढ्या त्या खिरीच्या खाण्यावरून भक्त बसायचं तेवढा जन्म झाला. आणि झुंज एका दोन नाथोबा आणि भक्तवास ते म्हणतात तुम्ही दोघं झुंजाल का? नाही म्हणे तुम्ही झुंजा. म्हणजे ठीक आहे, मी गोसावीचे आज्ञा झुंज सुरू केली. एका साईडला सर्व भक्ती झाली, एका साईडला भक्तवास त्यांची झुंज सुरू झाली. आणि भक्तवास कुणाला ऐकणार? भक्तवास सर्व भक्ती जणांना ऐकतात. मग शेवटी गोसावी म्हणतात आणि बाहेर खातात. आता काय करायचं? नाही म्हणे आता मी हरलो आणि हरलो की याच्या माध्यमातून त्यांच्या झुंजो मरण्याचा एक जन्म होता. झुंजो म्हणजे खांदी तलवारी पाडून मरण्याचा जो जन्म होता आणि त्यामध्ये जो मृत्यू येणार होता तो चुकवण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या उद्धरणाच्या मार्गाचा अडथळा दूर करण्यासाठी स्वामी त्यांना झुंजवतात. म्हणजे गोसावी आपल्या संविधानाच्या भक्तजनांचे कर्म नाशण्यासाठी कधी झुंजवलं, कधी वेगवेगळ्या प्रकारे शाळेला लावलं किंवा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे धावायला लावलं, कसरत करायला लावलं. त्या प्रकारची जन्म नाशण्यासाठी परमेश्वर त्यांच्या अशा अनेक प्रकारचे लीळा त्यांनी झालेले आणि स्वामींचे 10 महिन्यावर आणि त्याच्यामध्ये तर भरपूर लीळा आहेत आणि भरपूर स्थान आहेत. सर्व लीळा सांगणं म्हणजे खूप वेळ लागतो, परंतु आपले थोडक्यात सांगितलं आणि त्याच जेवढ्या आता आपण ऐकल्या त्याच्यातल्याच आपण आठवण करेल सर्व लीळा. कारण सर्व लीळा तर काही शक्य नाही. मलाही सांगायचं म्हणजे भरपूर वेळ लागेल आणि आपल्याला इतरही तीर्थस्थान करायचं आहे. म्हणून आपण एवढ्या थोडक्यात लीळा ऐकू त्याच चिंतन करी सर्व स्थान वंदन करावं. सर्व स्वामी की